प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. मत्थई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्यांच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भुत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य त्याला कोठून? हा सुताराचा पुत्र आहे ना? याच्या आईला मरिया म्हणतात ना? याकोब, योसेफ, शिमोन व यहुदा हे याचे भाऊ ना? याच्या बहिणी त्या सर्व आपणांबरोबर नाहीत काय? मग हे सर्व याला कोठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेष्टाला आपला देश व आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही. तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भुत कृत्ये केली नाही. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्त तुझी स्तुती असो. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानाच्या शेवटीच शुभवर्तमान प्रवर्तक म्हणतो, त्यांच्या अविश्वासामुळे त्यांनी फारशी अद्भुत कृत्ये केली नाही. अविश्वास म्हणजे याच्यासाठी वापरलेला ग्रीक तुल्यांक असं या प्रकारे स्पष्ट करतो की त्यांच्यामध्ये विश्वास अजिबात नव्हता. कारण विश्वासाच्या ऐवजी त्यांच्या मनात पूर्वाग्रह होतं, त्यांच्या मनात राग होता, त्यांच्या मनात संशय होते, त्यांच्या मनात एका प्रकारची पूर्वधारणा होती की हा माणूस असं कसं बोलू शकतो. आणि म्हणून परमेश्वराची कृपा त्या लोकांवर आली नाही. आज या शुभवर्तमानावर मनन करत असताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, आपण कोणत्या मार्गातून प्रवास करत आहोत? विश्वास की अविश्वास?